नमस्कार, तिरंगा रक्षकमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज वाघाव तालुका कराड या ठिकाणी ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून बांधलेल्या संत बाळूमामा या मंदिराचा जीर्णोद्धार आज कार्यक्रम संपन्न झाला आहे। या ठिकाणी लोकवर्गणीतून हे मंदिर बांधलेलं आहे, मंदिर परिपूर्ण झालेलं आहे आणि आज कलशारोहण कार्यक्रमही संपन्न झाला आहे। त्यानिमित्त ज्यांच्या हस्ते हा कलशारोहण झाला त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। या कार्यक्रमाच्या अनुषंगाने महाराज, नेमकं या कार्यक्रमाची रूपरेषा काय होती आणि कशा पद्धतीने हा कार्यक्रम संपन्न झाला? बाळूमामाचा आज केलेला कार्यक्रम सारा सगळा संपूर्ण सोहळा बाहेर पडला आणि त्याला संघटना साधूची संघटना लागते आणि कळस बसवायला मन मोकळं करून क्षणा आनंदानं बसवला आणि हो सोहळा स्वर्गात कुठं भेटायचा पुन्हा। या कार्यक्रमाची महाराज नेमकी सुरुवात काय आणि त्याचं महात्म्य काय? या कलशारोहण करताना एवढे ग्रामस्थ भाविक या ठिकाणी जमलेले आहेत, भक्तिभावान जमलेले आहेत, या नेमकं यामागचा भावार्थ काय आणि कलशारोहण कशा पद्धतीनं बसवला जातो, त्याचं नियोजन कसं असतं आणि आज हा संपन्न कशा पद्धतीनं हा संपन्न झाला? शिव सोहळा का नाही मला सांगा की तो कळस बसवताना साधूचा आनंद मोठा होतो आणि साधूच्या हातनं का बसवायचा कळस तर बाळ ब्रह्मचारी म्हणून त्यांना साधू कुठं भेटत नाही अजिबात, म्हणून त्यांना त्याचा शेवट साधूच्या हातनं होतो आणि साधूच्या हातनं असताना त्यावेळेला दिव्य दृष्टी होती बाळूमामाची आणि तो कळसाला हात लावून क्षणा निघून जातो मागाने आणि त्याचं संपूर्ण सोहळा आज 1 वाजून क्षणा काहीतरी मिनटं झाली ती पुढे 5 मिनटं झाली ती शो कळस बसवताना आनंदानं बसवताना मार्गीच लागताना त्याला भाव बनत आणायचा नाही अजिबात। आणि का कळसाला या म्हण काय आहे? तुका म्हणे झालाशी या कळस ज्ञानदेवा रचिला पाया, तुका झालाशी या कळस आधी कळस आणि मग पाया, हे ध्यानात ठेवायचं। घराचा जरी पाया काढायचा जरी झाला तरी आधी घराचा पाया काढायचा झाला तरी बघायला योग थर तरी वर बसतोच घराला, म्हणून ज्ञानदेवा रचिला पाया तुका झालाशी या कळस येडे वाकडे ठेविले चंतत राहिले गोडी वांतल, म्हणून त्याचे कुणी नाही वंदनी चरण ठेविता बाळूमामाच्या पशी बाळूमामाच्या नावे या कार्यक्रमाच्या अनुषंगानं आपल्याशी बातचीत करणार। नमस्कार, या कार्यक्रमाचं नेमकं कार्यक्रमाचं आयोजन केलं, मंदिर बांधले बरेच दिवस झालं, वर्ष होत आलं आणि आता हा कार्यक्रम मी पाहतोय गेली 8-15 दिवस झालं धावपळ सर्वांची सुरू आहे। नेमकं हे नियोजन पुन्हाच्या माध्यमातून केलं आणि लोकांचा सहभाग कसा मिळाला, सहकार्य कसं लाभलं आणि या उपस्थित असणाऱ्याला तुम्ही लोकांना नेमकं तुम्ही काय सांगा? प्रथमतः माझं नाव अमृत पवार, मी सर्वसाधारण 7-8-10 वर्ष झाले या मामांच्या मार्गात। पहिल्यांदा काय झालं, आमच्या गावामध्ये ज्यावेळेस बकरी आली मामांची, ती बकरी बसण्याचं एकमेव ठिकाणी आणि त्या प्रसंगी संपूर्ण गावातनं टोटली संपूर्ण गावातनं असा कुठल्याही प्रकारचा या मंदिरामध्ये भेदभाव चालत नाही। संपूर्ण गावातल्या ग्रामस्थांनी आमच्या धनगर बांधवांनी ही सहकार्य करून बरोबर इथं 1-1.5 वर्षापूर्वी मंदिराची आपण स्थापना केली आणि स्थापना करता करता मंदिराचं काम झालं, मूर्ती स्थापना झाली आणि मामांच्या कृपाशीर्वादातनं आणि ह्या संपूर्ण आमच्या गावातील ग्रामस्थांच्या मदतीनं आता हा आमचा कळस उभारणीचा आज कार्यक्रम संपन्न झालेला आहे। प्रत्येक आमुष्याला आमच्या गावामध्ये 2-3-4 हजार लोकांच्या आसपास भंडारा यात्रा इथं महाप्रसाद होतो आणि सर्वसाधारण 3-4 वर्षापूर्वी आमच्या गावात 2दा बकरी आली होती। पहिल्यांदा जी आली ती इथं आली होती त्यावेळेस 5 दिवस मामांची बकरी होती। संपूर्ण परिसरातून 4-5 गावातून किंवा अन्य परिसरातून संपूर्ण परिसरातून माणसं येत होती। इथं मोठ्या प्रमाणात गर्दी यायची, महाप्रसाद असायचा आणि सगळी कृपा बाळूमामांची आणि आमच्या संपूर्ण गावांची आणि इथं एकट्या माणसाचं कुणाचंही श्रेय नाही। संपूर्ण इथं प्रत्येक जण, हा माणूस जरी म्हणला तरी हा प्रत्येक जण इथं लहानापासून आपण प्रत्येक माणूस या मंदिरासाठी या भगवंतासाठी राबलेला आणि सगळं करून घेतलेलं आहे। ही मेंढर ज्यावेळेस आली तर त्या तिथनं काय सांगावं, भगवंताने इथं बरोबर त्याचं मंदिर स्थापन करून घेतलं। आम्ही नुकते सगळे निमित्त पण करता करता हा सगळा बाळूमामांचा खेळ आहे, आमचं काय नाही, सगळं भगवंताने करून घ्यायचं।
आजचा कळस गुरुमाऊलींच्या त्यांच्या स्वतःच्या स्वखर्चातून त्यांनी आजचा कळस त्याच्या पाठीमागे त्यांनी महात्मा आमच्या मंदिरासाठी तर मामांसाठी त्यांनी निवेदन केलं होतं. आजचा कळस हा त्यांनी दिलेला आहे आणि आजचा कळस हा त्या मामांच्या हस्ते संपूर्ण गावाच्या मान्यवरांच्या हस्ते झालेला आहे. खरं तर आज संत बाळूमामाच्या मंदिर कलशारोहण कार्यक्रमाला ही भक्तांची उपस्थिती पाहून वाघाव गावाबरोबरच हा विभाग खरं तर भक्तिमय झाला आहे. युवा भक्तांनीही या एकसंघ सर्व समाज असल्याचे सांगून भक्ती हे सर्वश्रेष्ठ आहे. भक्तीपुढं कुणीही लहान मोठा नाही, देवासमोर सर्व समान आहे. त्याचबरोबर ज्यांच्या हस्ते या ठिकाणी कलशारोहण झाला त्यांनी देखील मानवता धर्म आणि फक्त भक्तीच आपल्याला तारू शकते, योग्य दिशा देऊ शकते. अतिशय चांगलं असं मार्गदर्शन या उद्घाटक जे होते त्या महाराजांनी दिलं. खरं तर या निमित्तानं मी तिरंगा रक्षकच्या माध्यमातून या तालुक्यातल्या ग्रामस्थांना संत बाळूमामांच्या भक्तांना आवाहन करू इच्छितो की इथे वरचेवर होत असलेल्या कार्यक्रमांना आपण उपस्थिती लावून खरंच बाळूमामांचं जे महात्मा आहे ते समजून घेणं अपेक्षित आहे. एवढंच तिरंगा रक्षकच्या माध्यमातून सांगतो. तिरंगा रक्षकसाठी विश्वास मोहिते, वाघाव, सातारा.